केलेल डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी. स्पर्धेचा नियम आहे, आयोजकांची सूचना आहे, त्या सूचनेनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. तर डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी संघाने वेळेवर हजर राहायचे. चला दापोडे. येस, दिनेश पाटील देखील आज अनुपस्थित आहे. हर्षद चौधरी हा अनुपस्थित आहे. पण संघ कोणा एकासाठी थांबत नाही हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन्स बनवावे लागतात. फक्त 11 खेळाडूंवर विश्वास ठेवून चालत नाही. तुम्हाला अजून 7 ते 8 खेळाडू तयार ठेवावे लागतात. कोणाच्या घरी सुखाचा प्रसंग येतो, कोणाकडे दुःखाचा प्रसंग येतो, कोणाची तब्येत खराब असते, कोणाला काम धंदे असतात. तर या सर्व गोष्टी जर आपण पडताळल्या तर तुम्हाला 7 ते 8 ऑप्शन्स, 4 बॅटर्स 4 बॉलर्स तुम्हाला तयार ठेवावे लागतात आणि त्यांना देखील स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव द्यायला हवा. कारण जेव्हा जेव्हा त्यांची गरज पडेल तेव्हा तेव्हा ते तुमच्या गरजेला उभे राहतील. हा देखील क्रिकेट खेळण्याचा एक वेगळा फंडा आहे. कारण जर तुमच्या संघामध्ये ज्या खेळाडूवर तुम्ही डिपेंड आहात आणि तोच खेळाडू जर नसेल तर मात्र त्याचं दडपण तुमच्या संघावर कदाचित येऊ शकते. चल मॅच ऑन ठेवायची. हर्षद चौधरीचा फोन आहे तर येस, हर्षद चौधरी हे आउट ऑफ स्टेशन आहेत आणि आउट ऑफ स्टेशन असताना मात्र एन्जॉय करतायत ही स्पर्धा. त्यांच्याकडून स्पर्धा आहे, जम्मू काश्मीरला ते गेलेले आहेत. बघा, प्रत्येकाला सर्व गोष्टी करायच्या असतात, परिवाराला वेळ द्यायचा असतो, कामधंदे असतात, नोकरीधंदा असतो. ह्या सर्व गोष्टी जर पडताळल्या तर कधी कधी तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धांना मुकावं देखील लागते. पण शो मस्ट गो ऑन, आपण थांबून चालणार नाही. चला मॅच ऑन करा. 20 मिनिटं चालू होणार आहेत आता. जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल 15:50 म्हणजे 3:50 हा पहिला बॉल डिलिव्हर केला जातो. गोलंदाज दीनानाथ पाटील, पंचांच्या उजवीकडून. स्ट्राईकवर असेल बॅट्समन सुखदेव. खूप चांगल्या पद्धतीने कव्हर रिजनमध्ये इनफिल्डच्या वरून बॉलला ड्राईव्ह केलं जाते. स्वीपर कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येई परत एक धाव कंप्लीट. पोझिशन चांगली होती, अप्रोच चांगला होता स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा. पण त्यानंतर कुठेतरी बॅटचा समन्वय बॉलशी व्यवस्थित होऊ शकला नाही, त्यामुळे फक्त एकच धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं या ठिकाणी. पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेग आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 30 या सर्कलचं बंधन नाही. या 4 षटकांमध्ये तुम्ही मनसोक्त क्षेत्ररक्षण लावू शकता. फक्त 5-4चं कॉम्बिनेशन असायला हवं आणि मैदानाच्या आतमध्ये 30 या सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक असायला हवेत. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या पाठीने फ्लिक करायचा तो बॉलला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये. पवित्रा कुठेतरी चुकला आहे, गुडघे वाकवले होते, फ्रंट फुटला व्यवस्थित बॅलन्स केला होता, बॅटचा फेस देखील क्रॉस केला होता, पण बॉलला व्यवस्थित समन्वयित करू शकला नाही आहे, त्यामुळे हा बॉल जातोय डॉट. खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळायला हवं. चांगली खेळपट्टी या ठिकाणी, मातीची खेळपट्टी खेळण्याची संधी मिळते प्रत्येक या ठिकाणी संघांना. दीनानाथ फिंगर रोल केले होते, यावेळेस मात्र जाळ्यात अडकलाय. स्पीड कमी केला होता, बॉलला थोडासा फ्लाईट दिली होती आणि पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 1 असताना जय हरी रांजणचा बॅटर बॅक टू डग आउट. जय दुर्गा क्रिकेट संघाचा करिश्मा रे यो बॅटमन. जय दुर्गा क्रिकेट संघाचा. हे जीवन सर्वांना संधी देते, फक्त ती संधी शोधणं हे तुमचं काम आहे. या ठिकाणी मात्र दीनानाथच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली गेली आहे आणि पहिला महत्त्वपूर्ण फलंदाज जीतू मात्र मोठा फटका खिचण्याच्या नादामध्ये व्यवस्थित बॅलन्स करू शकला नाही स्वतःला आणि पडझडीमध्ये अडखळलाय आणि पहिला हादरा बसतोय जय हरी रांजणी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय केतन म्हात्रे.
स्ट्राईकवर आता तुम्हाला बॅट्समन पाहायला मिळतोय सुखदेव. केतन स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला सुखदेव असेल. यावेळेस उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर होता वाईड यॉर्कर. गुड चॉईस बाय बॉलर. आणि फलंदाजाला बुचकळत टाकण्यासाठी हे वाईड यॉर्कर, स्पीड व्हेरिएशन करणारे बॉल, या सर्व गोष्टी देखील तुमच्याकडे असायला हव्या, तुमच्या भात्यामध्ये असायला हव्या. 6 बॉल्स असतात एका षटकामध्ये आणि 6 बॉल्सवर कशा पद्धतीने मी फलंदाजाला अडवू शकतो ही कला मात्र गोलंदाजाला अवगत असायला हवी. धावसंख्या झाले 2 धावा. 4 बॉल्स फेकून झालेत या पहिल्या षटकातले. दीनानाथ राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकवर असेल केतन. हो यावेळेस मात्र आडव्या बाटीने खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुटला बॅलन्स करून स्लॉक केलाय बॉलला. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. मिळतोय चौकार. 4 धावा. कुठे सुरुवात होते या डावाची या 4 धावाने. केतनने मात्र जबरदस्त सुरुवात या षटकामध्ये केली आहे वैयक्तिक. पुन्हा एकदा त्याचाच प्रयत्न, पुनरावृत्ती पहिल्या स्ट्रोकची, पण यावेळेस गाफील राहिला नाही गोलंदाज. चांगलं नियंत्रण या बॉलवर पाहायला मिळालं. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता बॉडी लाईन बॉल होता, व्यवस्थित अंदाज बांधता आला नाही आहे फलंदाजाला. बॉल जातोय डॉट. जबरदस्त फॉलो थ्रू त्या ठिकाणी गोलंदाज दीनानाथचा पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले जय हरी रांजोळी संघाची 1 गडी बाद 6 धावा. चला नो टीम मीटिंग, नो स्ट्रॅटेजिक टाइम आउट. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या लगेच. सिच्युएशन अंडर कंट्रोल आता वीरताना जे दापोडे संघाचे आहे, कारण आघाडीचे फलंदाज म्हणावे तितके धावसंख्या अजूनही जोडू शकले नाही आहेत. कारण 4 षटकांचं क्रिकेट असताना मात्र असं वाटतं की 4ही षटके तुम्हाला आक्रमकतेने खेळायचं असते, कारण संयम ठेवण्याची संधी खूप कमी मिळते. पण जर गोलंदाज चांगल्या धर्तीचा आहे आणि त्याच्या गोलंदाजीला कुठेतरी खेळून काढायचं आहे तर कधी जमिनी मार्गाने देखील तुम्हाला फटके कन्वर्ट करण्याची गरज भासते. म्हणून तुम्हाला हवाई फटके देखील खेळायचे आहेत, जमिनी फटके देखील खेळायचे, ॲग्रेशन दाखवायचे, डिफेन्स दाखवायचं आहे. योग्य त्या वेळी योग्य ती वेळ पाहून गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष असतो की तुम्हाला सहजासहजी सोपा चेंडू देणार नाही आणि कधी कधी तुम्हाला शॉट बनवावे लागतात. शॉट बनत नाही, शॉट्स बनवावे लागतात. आता बघूया कॅप्टन गोलंदाजी मार्कवर येतोय प्रितेश आणि स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सुखदेव. आडव्या बाटीने अधुऱ्या मनस्थितीने बॉलला पुल करायचं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉल शॉट ऑफ गुड लेंथ सरळ निघून जातोय. आर्म बॉल आहे प्रितेशचा हा. जबरदस्त अटॅक, जबरदस्त सुरुवात. गेल्या सामन्यामध्ये थोडासा पडझडीमध्ये होता, अडखळत होता, आउट ऑफ फॉर्म होता, पण फॉर्म परत येण्यासाठी वेळ लागत नाही. फॉर्म परत आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रितेश करतोय. यावेळेस फुल टॉस बॉल होता मिड विकेट रिजनमध्ये. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. फक्त 1च धाव मिळणार आहे. शॉट सिलेक्शन तर प्रॉपर करू शकला नाही आहे फलंदाज. आडव्या बाटीने खेळलाय जरूर, पण धावा तितक्याशा मिळणार नाही आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर आता केतन माते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे जाते, सशाच्या वेगाने धावसंख्येला पुढे न्यावं लागेल. प्रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हुक केलाय बॉलला. खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आहे, पण थांबवलं जाते. फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. धावसंख्या 1ने जाईल पुढे आणि पोहोचेल ती म्हणजेच 8 या आकड्यावर. सावध पवित्रा संत सुरुवात, पण मात्र कुठेतरी अटॅक करणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण आपण पाहिलं तर गेल्या सामन्यामध्ये जबरदस्त अटॅक केला होता दापोडे संघाने. चेस डाऊन करताना धावा गोळा केल्या होत्या. ती क्षमता आहे दापोडे संघामध्ये. पुन्हा एकदा बघा खूप चांगल्या पद्धतीने आउटकटर बॉल ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल मात्र लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये सीमारेषा ओलांडतोय आणि मिळतोय दर्जेदार चौकार. महत्वपूर्ण घडीला महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या झाले 12, 4 रन. प्रितेश काहीतरी वेगळ्याच सुरामध्ये दिसतोय, कारण जो प्रितेश आपण ओळखतो त्या प्रितेश मात्र आज या स्पर्धेमध्ये जाणवत नाहीये.
हो 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 हो, यावेळेस मात्र अचंबित केलंय फलंदाजाला. खूप जास्त शफल झाले होते आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल आदळला आहे आणि जबरदस्त त्रिपळजीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलाय. विकेट डाऊन, बॅटर बॅक टू डग आउट. दाखवून दिलंय की खूप टीका झाली माझ्यावर आणि मी काही कोणाचं ऐकणार नाही आणि माझं मन जे बोलेल तसंच करेल. आणि यावेळेस खूप चांगला स्टंप हिटिंग बॉल आणि त्रिपळजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. धावसंख्या झाली 12. नवीन फलंदाज भावेश स्ट्राईक एंडला. प्रितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लेग कटर बॉल होता, जाळ्यामध्ये अडकला आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी प्रितेशचा. बॅक टू बॅक फलंदाज बाद होत चाललेत आणि आता उतरती कळायला लागली आहे जय हरी रांजोळी संघाला. बॅटर बॅक टू पॅव्हलियन. प्रितेशच्या पहिल्या बॉलवर 0, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौथ्या बॉलवर चौकार आलाय आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत जय हरी रांजोळी संघाचे. नवीन फलंदाज इन होतोय, पप्पू येतोय. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पप्पू पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला केतन मात्र जोपर्यंत खेळपट्टीवर आहे ना, धाव फलकाचा आलेख उंच होण्यासाठी मदत होईल जय हरी रांजोळी संघाला, कारण तो विश्वास आहे केतनचा. केतन कित्येक वेळा साध्य करून दाखवला. जेव्हा जेव्हा संघ संकटात असतो तेव्हा तेव्हा केतन अजून बहारदार खेळ करत असतो आणि ती घडी ती वेळ या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून त्याच्यावर आली. आणि आता पाहूया तसाच सकारात्मक खेळ यावेळी केतन मात्रेचा आपल्या संघासाठी होतोय का. राजन पाटील राईट आर्म राऊंड. हो हो हो, केतनच्या यावेळेस मात्र स्लॉक स्वीप बॉलला उडवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावांचा दमदार षटकार. बाद करण्याच्या पण नियतीला मान्य नव्हतं आणि केतन सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पहिल्यांदा झेल सुटला. त्यानंतर धावचीची संधी हुकली आणि 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. क्या बात आहे. कधी असं घडत नाही, पण मात्र या वेळेला मात्र कुठेतरी चूक होते क्षेत्ररक्षकांकडून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता सचिन पाटील कडून ही चूक होते आणि त्या चुकीचा भुर्दंड आता वीर तानाजी दापोडे संघाला भोगावा लागणार आहे. तुर्तास धावसंख्या झाले 20 धावा. स्ट्राईकवर पुन्हा एकदा केतन. ॲग्रेशन, अप्रोच, अटॅक काय पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला बॉल, शोल्डरचा चांगला वापर, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने. पण यावेळेस उंची खूप जास्त अतिरिक्त होती, त्यामुळे पंचाच्या माध्यमातून स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून चेक केलं गेलंय आणि ह्या डोक्याच्या वरून बॉलला पाठवलाय म्हणून पंचाच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण असेल. 1 धावांची वाढ. धावसंख्या जाईल पुढे 21 वर. सन्माननीय सुरेंद्रजी गुळवी यांचं आगमन झालं, त्यांचा मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय सुरेंद्रजी गुळवी सरांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे, दोन्ही कॅप्टन्सच्या माहितीसाठी. फक्त रिव्ह्यू साठी तुम्हाला बीमर चेंडू यावा लागेल मध्ये, तर बीमर नंतर तुम्ही रिव्ह्यू घेता. रिव्ह्यू साठी तुम्ही वारंवार या ठिकाणी अपील करू नका. फक्त आणि फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. येस, 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 21 वर आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मिळते गोलंदाजाला राजन पाटीलला.
खांद्याचा अतिरिक्त वापर केला पाहिजे, नक्की केला पाहिजे. पण कधी कधी बॉल जो आहे तो जेव्हा सपाट टणक पिचवर आदळतो तेव्हा मात्र तो अतिरिक्त उसळी घेत असतो. धावसंख्या 21 झाले. चांगला बॉल फुलर लेनचा होता, आडव्या पट्टीने खेळले मिड विकेट मध्ये, त्या ठिकाणी खूप चांगला स्टॉप त्याकडे. आता जबरदस्त क्षेत्ररक्षण, नाईस फिल्डिंग. आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवल्यात त्या ठिकाणी. एक धाव वाढेल, धावसंख्या जाईल ती म्हणजेच 22 या आकड्यावर. आतापर्यंत या षटकातले 4 बॉल्स हाताळलेले आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर डबल, तिसऱ्या बॉलवर वाईड आला, चौथ्या बॉलवर सिंगल. 4 बॉल झालेत. एक डॉट आहे या षटकातला. 3 बॉल झालेत का? 3 बॉल झालेत, माफ करा, 3 बॉल झालेले आहेत. राजन, चांगला बॉल होता. ऑन साईडला चार्ज करायचं होतं, एलिव्हेट करायचं होतं, शरीराला वेध घेतो हा बॉल. आणि दरम्यान पंचाच्या माध्यमातून लेग बाय चिकून रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. ऑन साईडला एलिव्हेट करायचं होतं, पूल करायचं होतं, पण पूल करताना मात्र अप्रोच जो होता तो पॉझिटिव्ह झाला नाही आहे. डेडिकेशनची कमतरता, एक्झिक्युशनची कमतरता, बॉल मात्र शरीरावर आदळतोय. एक धाव लेग बायची मिळते. यॉर्कर लेंथ बॉल आणि राजन पाटीलच्या यॉर्कर बॉलचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि फलंदाजाला मात्र परतावं लागेल. महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय. केतन मात्रे आउट. फलंदाजीची भरमार आहे, पण अजूनही मला स्पष्ट होत नाही चित्र की प्रमोद म्हात्रे अजूनही खेळपट्टीवर काय येत नाही. कारण आता तर मात्र 4 षटकाचं क्रिकेट आहे तरी देखील ते अजूनही स्वतःला थांबवत आहेत. पण विश्वास त्यांच्या बाकीच्या फलंदाजांवर आहे. त्यांना देखील चान्स मिळाला पाहिजे, त्यांची देखील टेस्टिंग झाली पाहिजे आणि तोच कुठेतरी उद्देश आहे त्या ठिकाणी प्रमोद म्हात्रेंचा. आणि पाहूया ही टेस्टिंग सक्सेसफुल होते का. 6व्या क्रमांकावर नवीन फलंदाज आलेला आहे मयूर. 5व्या क्रमांकावर आला आहे पप्पू. धावसंख्या झालेली आहे 23. पुढचा बॉल राजनचा. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. लेग साइड सोडून जाणारा हा बॉल आहे. अपील तर जोरदार केली होती, शरीरावर आधार देखील होता, लेकिन आपण जर पाहिलं तर इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टिक सरळ स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे पंचांनी अपील फेटाळलेली आहे आणि अशा पद्धतीने षटक संपते. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. जय हरी रानोळी. चला लगेच षटक चालू करा प्लीज, कारण हळूहळू अंधाराचं सावट या मैदानावर येते. आजूबाजूला मोठमोठ्या इमारती आहेत म्हणून कदाचित या ठिकाणी काळोख लवकर पडत असेल. 5:30 ते 5:45 दरम्यान काळोख पडत असेल. त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतोय की जितका लवकर तुम्हाला खेळ संपवता येईल तितक्या लवकरात लवकर खेळ संपवा. चोवीस धावा कमी आहेत. 24 धावा जर आपण हेड टू हेडचा विचार केला तर वीर तानाजी दापोडे संघासाठी या 24 धावा या 3 षटकामध्ये कमी आहेत. समीर ज्याने गेल्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती, संघाला वाचवण्याचं, संघाला तारण्याचं काम ज्याने केलं होतं तो समीर आता गोलंदाजी मार्कवर येतोय. RK पाटील स्टँड एंड कडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल मयूर. चांगला बॉल आहे, अटेम्प्ट करायला हवा. शेवटच्या षटकावर मात्र तुम्हाला प्रत्येक बॉल अटेम्प्ट करायचा आहे. वाईडची जर तुम्ही वाट पाहिली तर मात्र डॉट बॉल येऊ शकतो. म्हणून की काय, जर तुमच्या रीचच्या बाहेर असेल तर तुम्ही सोडा, पण जर तुम्ही बॉलपर्यंत जाऊ शकताय तर तो अटेम्प्ट करणं गरजेचं होतं. बॉल जातोय पहिला, डॉट. समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. रनअप चुकतोय, परत मागे यावं लागेल. एनर्जी थोडीशी वेस्ट झाली, ती एनर्जी रिटेन करावी लागणार आहे. स्ट्राईकवर फलंदाज मयूर आहे. धडधाकट शरीरयष्टी, स्टान्स देखील ॲग्रेसिव्ह आणि ॲग्रेसिव्ह स्टान्स असणं गरजेचं आहे या महत्त्वपूर्ण घडीमध्ये. पाहूया त्या पवित्र्याचा उपयोग होतोय का. चांगला बॉल, फ्लिक केले बॉलला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप, तितकाच चांगला थ्रो. क्या बात है. एकच धाव मिळते. धावसंख्या 25 आहे. मोठे फटके अपेक्षित आहेत पप्पू आणि मयूरकडून. पाहूया या षटकामध्ये जरी 2 मोठे फटके आले तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाऊ शकतोय जय हरी रांजणोळी या संघ. पण सचिन तसं होऊ देईल का.
स्ट्राईकवर आता पप्पू येतोय. सचिन वाईड यॉर्कर, नाईस चॉईस, नाईस पिचिंग, नाईस एक्झिक्युशन, प्रॉपर टायमिंग, जबरदस्त गोलंदाजी, स्लॉग ओव्हरचं षटक कसं हाताळायचंय त्याचं खूप चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय समीर. जबरदस्त आणि खूप चांगला चॉईस या ठिकाणी कॅप्टनचा आहे. शेवटच्या षटकासाठी समीरला राखून ठेवलं जाते. धावसंख्या झाली 25. फुल टॉस आहे, स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल वेगाने निघून जातोय, सीमारेषेजवळ अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील कारण सरळ सेफ झोन होता तो. त्या सेफ झोन मध्ये खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाली 27. 27 रन्स ऑन बोर्ड. स्टील 2 balls आर रिमेनिंग टू प्ले इन फर्स्ट इनिंग. स्ट्राईकवर बॅट्समन असेल पप्पू. समीर राईट आर्म ऑफ द विकेट पप्पूसाठी. ड्राईव्ह चांगली आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप. दरम्यान दुसऱ्या धावेचा कॉल असेल. धावचीची संधी होती पण गॅदर व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आहे पण या बॉलवर मोठा फटका येणं अपेक्षित आहे. आलाच पाहिजे कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 29 या आकड्यावर थांबलेली आहे. 35 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पूर्ण दिवसभरामध्ये समीरची राहिलेली आहे. विकेट नाही मिळालाय पण इकॉनॉमिकल षटक जी गरज होती या संघाची. पुन्हा एकदा चांगला बॉल, वाईड यॉर्कर, नाईस फिनिश या ठिकाणी गोलंदाज करतोय. या डावाची चांगली सुरुवात देखील झाली होती आणि शेवट देखील चांगला होतोय. वीरतानाजी दापोडे संघाकडून अडकून ठेवलंय फलंदाजांना आणि ती म्हणावा तितक्या धावसंख्या झालेली नाही पण अजूनही आपण नाण्याची एक बाजू पडताळलेली आहे. नाण्याची दुसरी बाजू पडताळणं बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 29 धावा आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल वीर तानाजी दापोडे संघाला 24 बॉल्समध्ये. आणि नाण्याची दुसरी बाजू पडताळण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय पॉवरफुल कॉमेंटेटर मिस्टर सुनीलजी पवार. धन्यवाद. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ आणि जय बजरंग गोडसे बी डबल ए गोडसे बी तो सामना होणारच आहे. दोन्ही संघांनी म्हणजे सध्या चालू असलेला सामना आणि डबल ए गोडसे बी संघाने ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात ठेवायची आहे. डबल ए गोडसे बी संघाने कुठं जायचं नाही आहे आणि कुठल्याही स्थितीमध्ये तो सामना आज होणार आहे. क्वार्टर फायनलचा सामना असेल. काल पहिला क्वार्टर फायनलचा सामना झाला होता ठाणे ग्रामीण गटामधून आणि आजचा हा ठाणे ग्रामीणचा दुसरा दिवस आहे. आणि या दुसऱ्या दिवसाचा जर विचार केला आपण हा शेवटचा पर्वत पाहतोय, अंतिम सत्र पाहतोय आपण. इथं माझं थोडंसं निराश केलं आहे नाणेफेक गमवल्यानंतर राजनुरी संघाच्या फलंदाजांनी आणि याचं कारण की वीरताना दापोडे संघाची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. सर्वच गोलंदाजांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याच कामगिरीच्या बळावर एक मोठी फटकेबाजी असलेला जो संघ होता त्याला मात्र 29 रोखलं आणि फक्त 24 चेंडूमध्ये 30 धावचं टार्गेट उभं केलेलं आहे. पण क्रिकेट आहे, जर त्याला महत्त्व नाही आहे. शेवटचा चेंडू टाकल्याशिवाय कुठल्या प्रकारे भविष्यवाणी करता येत नाही. शेवटची धाव पूर्ण झाल्यानंतर भविष्यवाणी करता येते. एक क्रिकेट आहे, कुछ भी हो सकता है. तर लगेच सलामी जोडी पाठवायची त्याला विनंती आहे. वीरताना दापोडे संघाचा कर्णधार वाटते खेळाडू कक्षामध्ये जर पाहिला आपण परत तोच खेळाडू सलामीच्या भूमिकेमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. राजन पाटील ज्यांनी आज चांगली कामगिरी केलेली आहे, फलंदाजी असो की गोलंदाजी. तर पाहतोय आपण टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षाच्या माध्यमातून दोन्ही सलामीचे फलंदाज गणेश आणि राजन. आज हर्षद चौधरी आणि दिनेश ही जोडी बिनीची जोडी नाही आहे तरी पण उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादोड टेमगरपाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर आपण पाहतोय. स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 हा दुसरा दिवस अंतिम सत्राकडे येऊन ठेपलेला आहे आणि उद्यापासून आपण सिटी क्रिकेटकडे जाणार आहोत.
पहिलाच सामना जो होईल आम्ही या षटकानंतर निश्चित उद्याचं जो शेड्यूल आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण 30 धावाचं टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये. वीर आणि दापोडे संघासमोर सर्वप्रथम चांगली गोलंदाजी आणि आता फलंदाजी कशा प्रकारे करतात दापोडे संघाचे फलंदाजी पाहायचे आहे. नारायण प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 खास करेश म्हात्रे, मुकेश मते, निकित जोशी, रंगनाथ तरे, विपुल पाटील, प्रतीक दिवेकर, राज तरे या सर्व आयोजकाच्या माध्यमातून सुरेख आयोजन पाहतोय आपण. त्यांच्या समेत नारायण प्रतिष्ठान, न्यू प्रगती क्रीडा मंडळ, त्यासोबतच करेश क्रिएशन, इक्विडा ग्रुप भादोड, भगवान स्पोर्ट आणि ग्रामस्थ मंडळ भादोड टेमगरपाडा. जाऊया सामन्याकडे. पहिलं षटक, पहिल्या चेंडूवर टर्न केलं आहे, चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. स्कवरलेग क्षेत्राकडे पाहतोय आपण. तर या 2 धावींनी एकच धावीत मात्र पूर्ण करतोय, खातं उघडतोय राजन पाटील. यावेळेस मात्र चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवरून हा चेंडूचा टप्पा होता. बघितला आपण चांगल्या चेंडूची हाताळणी केली आणि अडीचवीतीने उसळी प्राप्त झाली होती. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू होता आणि एवढा पण शॉट नव्हता. गणेश केतन मात्रे चांगली सुरुवात करताना पहिले 2 चेंडूवर जर पाहिलं आपण. यावेळेस पाहता जुने एक सुरेख अतिशय अप्रतिम चेंडू. काय भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट जरी प्राप्त केलं नाही आतापर्यंत 3 चेंडूमध्ये, पण चांगली गोलंदाजी केतन मात्रेच्या माध्यमातून पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षण इथं मात्र पॉईंटला नाही आहे. संगणक पाहतोय आपण. शॉट गलीवर उभा आहे. शॉट थर्डमॅन फाईन लेग. जुनेक काय गोलंदाजी, म्हणजे पाहतो की सलग 30 चेंडू निर्धाव आणि आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी करावी लागेल जरा सामना जिंकायचा असेल राजुरी संघाला. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले सन्माननीय प्रमोदजी पाटील साहेबांचं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे व्यासपीठावर. वेलकम. करेश अँड कंपनीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत. अजून एक अतिशय अप्रतिम असं वाटते की खेळपट्टीवर कॉईन ठेवलेलं आहे आणि त्या कॉईनचा वापर करून तिथं मारा करतोय. लाजवाब. तेवढंच कौतुक करावं लागेल विकेट किपरचं प्रमोद म्हात्रे यांचं, ज्या प्रकारे विकेट किपिंग पाहायला मिळते. चांगलं षटक आतापर्यंत शांत ठेवलेले फलंदाज. इथं मात्र गणेशाला लागोपाठ 4था चेंडू निर्धाव घेतोय. यावेळेस मात्र फाईन फटका, खराब क्षेत्ररक्षण. सीमा पार चौकार. फाईन लेग क्षेत्ररक्षकच्या हातात जेल जातोय काय, कारण की बबलू टायगर तिथं उभा होता आणि त्याच्याकडून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि वेगवान चेंडू होता, फक्त ग्लान्स केला होता. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलंय. चौकार अंतिम चेंडूवर आलाय आणि धावसंख्या पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावाचं टार्गेट स्वीकारताना धीमी आणि संत सुरुवात का होईना, पण आता कुठल्या प्रकारे विकेट फेकल्या गेले नाही. धावफलकावर फक्त आणि फक्त धावा पाहतोय आपण त्या 5 बिनबाद. अजून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 25 धावेची आवश्यकता आहे. हा षटक विशाल पाटील यांनी ज्या प्रकारे पहिले षटक हाताळलं, केतन माते त्याच षटकाची जर बरोबर केली तर मात्र सामना एक रंगतदार स्थितीकडे या षटकामध्ये जाणार आणि या षटकामध्ये सामना कुठल्या संघाकडे झुकला जाईल हे पण सुनिश्चित होणार.
थेट प्रेक्षेपण आपण निश्चित नो डाऊट किंग ऑफ टेलिकास्ट भिवंडी नवे तर अख्ख्यामध्ये पाहतो. पण प्रिन्स मोहितच्या माध्यमातून आज जवळपास त्यांचे 6 सेटअप बॉक्स सुरू आहे भिवंडीमध्ये. म्हणजे किती बिजी शेड्यूल आहे प्रिन्स मोहितचं. व्हेरी नाईस जॉब ऑल टीम, टेक्निकल टीम अँड रविदादा. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं गेलं. गोलंदाज होताना विशाल. पहिला चेंडू उंच उंचसा फटकाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा मोठा दे धक्का बसतोय. जो उल्लेख केला होता विकेट जर प्राप्त केला तर दबाव खाली येईल. विधान दापोडे संघाची फलंदाजी. करतोय फक्त आणि फक्त एक सिंगल खर्च करतोय चेंडूवर गोलंदाज विशाल पाटील. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 6. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 30 धावाचं मापक आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा पाहिलं पण लो स्कोरिंगचे सामने सुद्धा अतिशय रंगतदार पाहायला मिळते. सर्वांना माहिती आहे एक सामना झाला होता वर्ल्ड कपचा, तो आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये. तो सर्वात उत्तम सामना होता लो स्कोरिंगचा. यास्पाता चांगला चेंडू लेटकट पण बॅकवर्ड आणि गलीकडे क्षेत्ररक्षक आहे. कौतुक करायला लागेल ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावले गेले आहे त्या प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतोय विशाल पाटील. आतापर्यंत जर पाहिलं आपण 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालेला आहे. विकेट प्राप्त केली, फक्त 1 धावा खर्च. अजून 3 चेंडू जर अशाच प्रकारे टाकले गेले तर मात्र निश्चित कठीण स्थिती होईल पुढच्या 2 षटकामध्ये वीरतान दापोडे संघासाठी. फुल पैसा वसूल सामना पाहायला आज मिळेल काय या सामन्यामध्ये. यास्पात लॉफ्टेड फटका उंच आहे, लांबी कमी आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. परतीचा प्रवास, अजून एक मोठा धक्का. इथं माता प्रितेश पाटील. उंची जास्ती लांबी कम म्हणजे जर वेळ होती पूर्णपणे चेंडू खाली येऊन शेट होण्याची. अचूक झेल टिपल्या गेलं आणि परतीचा प्रवास करताना पाहतोय निराशजनक स्थितीमध्ये हे आपल्या टी व्ही स्क्रीनवर प्रितेश पाटील याला. एक मोठा दे धक्का दापोडे संघाला. इथून मात्र एका चांगली पार्टनरशिप करावी लागेल. पण उल्लेखनीय गोष्ट एवढंच सांगेल की मात्र 29 धावा रोखताना ज्या प्रकारे राजमुली संघाचे गोलंदाज अतिशय लेंथ लाईन अचूक टप्प्यावर मारा करतात. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केतनच्या माध्यमातून आणि आता मात्र विशाल पाटील एक महान ऑलराऊंडर म्हणजे ओळख तालुका क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी लय जबरदस्त भारी गोलंदाजी करताना पाहतोय. क्रमांक 4 वर रोहन स्ट्राईकला असेल. इथे मात्र पाहतोय आपण गणेश कडे सुद्धा क्षमता आहे. एक पार्टनरशिप बनवावी लागेल, छोटीशी का होईना 8 किंवा 10 धावाची पार्टनरशिप करणं गरजेचं आहे सामना जर जिंकायचं असेल. चांगला चेंडू, प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाहीये. अतिशय वेगात एक चोरटी सिंगल. इथं मात्र काय घडलंय पाहिजे लेग बायच्या स्वरूपात. चांगला निर्णय कैलास जादूगरचा पहिला पण खूप जास्त सफल झाला होता. आणि जेव्हा पंचाला तिन्ही स्टंप साफ दिसतात तर पायचीच प्रश्नाचं उत्तर देणंच कठीण असते. तेच कार्य केले कैलास जादूगरांनी सरांनी. आणि या टुर्नामेंटमध्ये पंचाची भूमिका अतिशय छान होती. पाहू शकता आपण सरळ तिन्ही स्टंप दिसतात आणि तरी पण प्रश्न विचारला गेलं पण ती अपील फेटाळून लावली. त्या दरम्यान एक लेग बायच्या स्वरूपात धाव पूर्ण करताना आपण पाहतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 7, 30 धावाचं टार्गेट पण संघर्ष पाहायला मिळते दापोडे संघाच्या माध्यमातून. लय भारी गोलंदाजी पाहतोय आपण विशाल पाटील यांच्या माध्यमातून. खेळण्यासाठी रोहन एक युवा फलंदाज दापोडे संघाचा. यशमाता चांगला चेंडू टॅप केले चेंडूला पाहतोय पण एक्स्ट्रा कव्हरकडे दीपक अतिशय वेगात चेंडू देतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल.
तर इथं मात्र षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावाचं टार्गेट स्वीकारताना वीरतान दापोडे संघाची सध्याची स्थिती पाहिली तर अतिशय नाजूक आहे. नाजूक स्थितीमधून खेळ उंचवण्याचं काम वीरतान दापोडे संघाचे प्रत्येक खेळाडू करतात. म्हणून हा संघ अतिशय चांगला एक उच्च कोटीचा संघ आहे. पण या दबावाच्या स्थितीमध्ये कुठला फलंदाज येईल आणि आपल्या संघासाठी एक अतिशय छान छोटीशी का होईना पण एक चांगली खेळी साकारेल, सामना जिंकून देईल. पण इथं पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला पण पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत केली होती राजनुली संघाने. धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 8. इथून मात्र 12 चेंडू आणि 22 धावीची आवश्यकता आहे दापोडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नारायण प्रतिष्ठान आयोजित नारायण स्मृती चषक 2021 हा दुसरा दिवस. ठाणे ग्रामीण एक गाव एक गटचे आपण सामने पाहतोय. हे पाहू शकता आपण व्यासपीठावर. या स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय जगदीश म्हात्रे साहेबांना, त्यांच्यासोबतच इतर मान्यवरांसुद्धा पाहू शकता आपण सामन्याचा आनंद घेताना. या स्पर्धेचे सर्व आहेत आणि त्यांच्यासोबत जर विचार केला आपण तर निश्चित करेश म्हात्रे, मुकेश मते, निकित जोशी, रंगनाथ तरे, विपुल पाटील, प्रतीक दिवेकर, राज तरे आणि त्यानंतर मात्र पाहतोय आपण नारायण प्रतिष्ठान, न्यू प्रगती क्रीडा मंडळ, करेश क्रिएशन, एकविरा ग्रुप भादवड, भगवान स्पोर्ट, ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपाडा सर्वांच्या माध्यमातून एक अतिशय अफलातून सुरेख हे टुर्नामेंट पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या ऐतिहासिक मैदानावर. आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायला लागतील 22. बबलू टायगरकडे चेंडू सोपवलाय. एक चांगला लेग ब्रेकर गोलंदाज आहे पण बबलू टायगर बनेल काय या सामन्यात ते पाहायचे. क्षमता आहे फिरकीचा मारा करण्यासाठी, अतिशय अप्रतिम गोलंदाज, पण या सामन्यात कशा प्रकारे मारा करतोय. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अनिश्चित चेंडू उचली घेतली होती, पूल करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये नियंत्रण होतं म्हणूनच फक्त एक सिंगल धाव मिळाली. हवे जाऊ शकता तर जेल पण होऊ शकता पण तसं काही घडलं नाही. फक्त एक धाव. सुरुवात चांगली करतोय इथे मात्र बबलू, फक्त एक धाव खर्च करतोय पहिल्या चेंडूवर. धाव संख्येत भर पडते 3-9. चेंडूने बॅटमध्ये संघर्ष पाहतोय आपण. इथं मात्र ठाणे ग्रामीण एक गाव एक गटचे 2 दिग्गज संघ पाहतोय आपण. दापोडे पक्ष राजनोली 30 धावाचा संरक्षण करताना पहिल्या 2 षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आपण आणि आता मात्र चेंडू सोपवलाय बबलू यांच्याकडे. यास मात्र सफल झालाय. चांगला फटका आहे, वेगवान, अतिशय छान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण जितू यांच्या माध्यमातून. धावा वाचवतोय इथं मात्र 3, फक्त एकच धावा मिळेल. काय जबरदस्त पूर्ण 4 झालेले राजनुली संघ आणि गोलंदाजी असो की मात्र क्षेत्ररक्षणमध्ये आउटफील्डमध्ये दमदार कामगिरी करताना. गोडसे बी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. गोडसे बी संघाचा कर्णधार आम्ही सातत्याने उल्लेख करतोय, अनाऊन्स करतोय, आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचंय. जितू उभा होता तिथं मेडिकेट क्षेत्राकडे. चांगला चेंडू हेलिकॉप्टर टेकअप करायचा होता पण हवा तसा परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. दीपक चेंडू खाली येतोय. थोडा लेजी क्रिकेट पाहायला मिळालं दीपक यांच्या माध्यमातून, कारण की जर वेग घेतला असता तर निश्चित एक धावा वाचली असती. पण इथं मात्र अतिशय चांगला तालमेल पाहायला मिळालं या दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावा, 2 धावींनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 12. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3-9 आणि सामना जिंकण्यासाठी इथून 18. सामना एवढा सोपा नाहीये दापोडे संघासाठी पण ही जोडी कडे क्षमता आहे. चांगला चेंडू परत, फक्त एक सिंगल इथं मात्र मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल झाला होता पण लगेच बॅकअप केलंय. फक्त आणि फक्त एक. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 13. आवाज येतोय, एक मारावंच लागेल या चेंडूवर तरच विजयाकडे वाटचाल करणार. एक जर विकेट गेला तर मात्र निश्चित थोडं पराभवाच्या छायाकडे दापोडे संघ वळणार. अनुभव काय आहे हे दापोडे संघाच्या खेळूकडे आहे पण आज जे 2 महान खेळू संघाकडे नाही आहे. थोडीशी त्या खेळूची उणीव वाचताना आपण या सामन्यात पाहतोय. खास हर्षद आणि दिनेश, पण का होईना आतापर्यंत चांगला खेळ दाखवले राजनुली संघाने. फुल टॉस, ज्या चेंडूची अपेक्षा नव्हती त्याला उलटवलंय, फेकून देतोय स्कोर लेगच्या वरतून दूर षटकार. काय ते 7 चेंडूमध्ये आता मात्र सामना जिंकण्यासाठी 11 धावीची आवश्यकता आहे. जादूगर कैलास सर हास्य करताना 11 धावीची आवश्यकता आहे. अनिजित इथं मात्र भीमर चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाजांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे आणि त्याचं असणं निश्चित परिणाम असेल की
अतिशय चांगला चेंडू आहे, नो बॉल नाही आहे आणि अतिशय पंच आणि त्याच्यामुळे ते असं वाटलं की जादूगर कैलास सर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं होतं. चांगली पंचाची भूमिका या संपूर्ण 2 दिवसामध्ये पाहतोय आपण. धावसंख्या जर पाहिली आपण 19, 7 चेंडू 11. निश्चित अजून सांगता येत नाही, या षटकाने मात्र मनोबल वाढलं असेल प्रत्येक खेळाडूचं आणि खास फलंदाज ज्या प्रकारे इथं मात्र गणेश यांनी षटकार घेतला होता. टायगरचा एक चेंडू मात्र राजुली संघाला बाहेरचा रस्ता दाखवेल काय. जास्त मात्र सफल झाला होता. स्कोडलेक क्षेत्राकडे चेंडू जातोय, फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता मात्र पाहतोय की अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे आणि म्हणून म्हणतात ना मित्रांनो की लो स्कोरिंगचा सामना जरी असला तरी लवकर हार नाही मानायची आहे. हे जर दाखवून दिलं आहे राजुली संघाने परत आणि सकाळच्या सत्रामध्ये जॉली स्पोर्ट कामतकर संघाने सुद्धा दाखवलं आहे तुमच्याजवळ धावा किती आहे हे नका बघू, तुमची गोलंदाजी लाईन काय आहे, धार काय आहे आणि तुम्ही कॅप्टनशी कशा प्रकारे करता यावर खूप काही अवलंबून असते. या इथं मात्र 100% देईल मी राजुली संघाच्या कॅप्टनला, ज्या प्रकारे गोलंदाजीचा वापर त्यांनी केला आहे. पाहतोय आपण गोडसे बी संघाचा कर्णधार, गोडसे बी संघाचा संगणक. वारंवार आम्ही सूचना करतोय त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. कुठलाही खेळाडू किंवा संगणक आला असेल तर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे आणि आमचा शेड्यूल जो आहे तो आम्ही कंप्लीट करणार आहे. हे आयोजक आम्हाला ही सूचना देत आहेत की आजचा शेड्यूल जो आहे तो कुठल्याही स्थितीमध्ये पूर्ण होईल. जर अन्यथा आपला संघ गैरहजर राहिला तर निश्चित आयोजक आणि आम्हाला सूचना देईलच, ती नंतर आम्ही डिक्लेअर करू. पण इथं मात्र सामना होणारच आहे. गोडसे बी पक्षात चालू सामन्यातला विजेता संघ. सामना एक रंगतदार स्थितीकडे आहे, ढगाळ वातावरण आहे आणि अशा स्थितीमध्ये निश्चित हा एक इफेक्ट असू शकतो सामन्यावर. ज्या प्रकारे 30 धावा आहे आणि असं वाटलं होतं की दापोडे संघ 2 किंवा 3 षटकामध्ये हा टार्गेट पूर्ण करेल, पण बघा मित्रांनो उलट फेल ठरवले ते विचार दापोडे संघाचे प्रत्येक खेळाडूचं. राजुली संघाचे गोलंदाज अंतिम षटक अनुभव खूप आहे. प्रमोद स्वतः हातात घेतोय चेंडू, काय लावेल वाट दापोडे संघाची हातात चेंडू घेऊन की मात्र गणेश प्रहार करून सामना सहज जिंकून देईल. 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता दापोडे संघाला. राऊंड द विकेट मारा करतोय समोर खेळण्यासाठी फलंदाज. इथं मात्र पाहतोय आपण गणेश. 10 धावेची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. अतिशय चांगला चेंडू जमीन लगत हा फटका आहे मिडविकेट क्षेत्राकडे, फक्त आणि फक्त एक सिंगल. 5 चेंडू 9 असं समीकरण आहे. सामना प्रत्येक चेंडूवर निश्चित कभी इधर तो कभी उधर, पण कुठल्या संघाकडे परफेक्ट जाईल हा सामना हे सांगणं अजून कठीण आहे. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात हीच शंका निर्माण झाली की कोण जिंकेल कोण हरेल, पण इथून मात्र जो हाय क्वालिटीचा क्रिकेट खेळेल त्याचा विजय निश्चित होईल. प्रमोद सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. ओ वाईड यॉर्कर चेंडू, पण नशिबाची साथ दापोडे संघाकडे आहे. बघा मित्रांनो एवढा चांगला चेंडूवर सुद्धा हा चौकार मिळतोय. निराश असेल गोलंदाज पण फलंदाज नशीबवान ठरतोय. फटका चांगला नाही पण दापोडे संघासाठी परिणाम अतिशय चांगला मिळालाय. मोकेच्या क्षणी हा चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्येत भर पडते. पाहतोय धावसंख्या पुढे सरकताना ती 25. अतिशय सुरेख नशीब प्रमोदकडे नाही आहे, नशीब फलंदाजाकडे आहे. ज्या प्रकारे वाईड यॉर्कर चेंडू टाकला होता बॅट, पण मी तर म्हणेन की बॅकवर्डचा पॉईंटचा क्षेत्रक्षेत्र थोडासा खराब कामगिरी पाहायला मिळाली. अजून सामना संपला नाही आहे. पाहतोय आपण की प्रमोद एक फायटर आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि सातत्याने संघासाठी खूप छान कामगिरी केलेली आहे. प्रमोद असो किंवा तर राजन पाटील असो, हे बरेचसे सिनियर खेळाडू या संघाकडे आहेत. पण इथं मात्र प्रमोदचा पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर होता. रन केलाय प्ली, खराब क्षेत्ररक्षण. अशा स्थितीमध्ये तुम्हाला एक एक धावा वाचवणं गरजेचं आहे, पण एक अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 26. 3 चेंडू आणि धावसंख्या 27. 3 चेंडू 3 असं समीकरण आहे. अतिशय एकच चांगला सामना असं वाटलं की होईल, पण या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर तो चौकार निघून गेलाय. तिथून मात्र थोडंसं कुठंतरी दापोडे संघाचं पडडा इथं मात्र भारी आहे. 3 चेंडू 3. ड्रेसिंग कंपल्सरी. चांगली गोलंदाजी पण खराब क्षेत्ररक्षण, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण.
जयबजरंग गोडसे बी संघाचा संगणक. अतिशय चांगला चेंडू आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय तो रोहन. एक विकेट मोक्याच्या क्षणी प्रमोदला विकेट प्राप्त. काय ते फक्त आणि फक्त 2 आणि सामना जिंकण्यासाठी 3 धावीची आवश्यकता. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. क्रमांक 5 वर येताना सचिन पाटील चांगला फलंदाज आहे. काय सचिन हिरो बनेल या 2 चेंडूमध्ये? जास्त धावाने 1 किंवा 2 धावा जरी बनवले, एखादा मोठा फटका मारला तर एका चेंडूवर हिरो होणार आहे. ते मात्र सचिन. समोर प्रमोद मात्र अतिशय चांगला तिकट मारा करतोय आपल्या संघासाठी. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना कोण जिंकेल कोण हरेल हे अजून सांगता येत नाही. 2 चेंडू आणि 3 धावीची आवश्यकता आहे. प्रमोद सज्ज होताना समोर फलंदाज खेळण्यासाठी सचिन. अतिशय क्लास. अप्रतिम अप्रतिम. हा चेंडू काय सुरेख हाताळल्या गेलं. बीट झालंय आणि बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. इथून मात्र एका चेंडूवर 3 धावीची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. 2 धावा जर बनवल्या तरी मात्र राजनुली संघ विजय होईल. 3 धावा बनवणं गरजेचं होतं. सामना होता कुठं आणि परत सामना येऊन ठेपलाय कुठं. रंगत वाढणारा प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात निर्माण होणारे दोन्ही संघातले खेळाडू चमकदार कामगिरी करताना. याचबरोबर हा निश्चित पाहतो की सामना जिंकलेला आहे. अतिशय अप्रतिम. आणि मॅन ऑफ मॅच पुरस्कार सुद्धा पाहतोय आपण. इथं मात्र सामनावी ठरतोय प्रमोद. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. प्रमोद मात्रे सुपर हिट कामगिरी. एक्सपिरियन्स कंपेनर प्रमोद मात्रेने दाखवून दिलंय की अनुभव काय असतो आणि संघाची बिकट अवस्था असताना तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय मानसिकतेने खेळायचंय, काय डेडिकेशनने खेळायचंय, काय इच्छाशक्तीने खेळायचंय हे दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये प्रमोद मात्रे. चला एक आपण सन्मान घेऊया. सन्माननीय संजयजी गोणगे साहेब रोटरी क्लब चे सेक्रेटरी आहेत, त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. सन्माननीय संजयजी गोणगे साहेब रोटरी क्लबचे सेक्रेटरी आहेत आणि तो सन्मान करतील सन्माननीय शंकरजी भोईर. सन्माननीय शंकरजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री संजयजी गोणगे साहेब सेक्रेटरी रोटरी क्लब यांचा शुभ सन्मान केला जाईल. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि